नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे केशवनने एक निर्णय घेतलेला आहे की गावी राहायला जायचं. आता आपला पत्ता बदलणार आहे, पोरखळचा पत्ता असणार आहे असं तो सर्वांना सांगत आहे. पण त्याचबरोबर शुभाने पण एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे सार्थक नावाचा जो बंगला आहे तो बंगला मी कधीही विकू देणार नाही. ते आपलं घर आहे आणि ते कधीही विकायचं नाही. हा निर्णय शुभाने घेतलेला आहे. ती यापर्यंत पोचते, ती असं म्हणते की मी जिवंत असेपर्यंत मी आपलं हे घर अजिबात विकू देणार नाही. आणि त्याच वेळी इथे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, त्याचबरोबर स्वीटीच्या घरच्यांकडून अशी कोणती गोष्ट घडलेली आहे की ज्यामुळं आता स्वीटीला आणि मकरनला दिल्ली सोडून मुंबईत येऊन राहावं लागलेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की अशी कोणती गोष्ट आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे चाललेलं असतं की बाबांनी खूप छान भाषण केलं, त्यांनी त्यांचं मत खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त केलेलं आहे, हे सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर शुभा म्हणत असते नाही, त्यांना मी छान लिहून दिलं होतं पण ते काही बोलले नाही आहेत, ते सगळं वेगळंच बोललेले आहेत. तेव्हा इकडे बाबा म्हणत असतात की काय चुकीचं केलं ग, मी तुझे सांगितलेलं होतं तेच तर सगळं बोलले, फक्त मुद्देवर खाली झाले एवढंच. आणि शुभा म्हणते की मी तुम्हाला सगळ्या सेपरेट चीट दिल्या होत्या, अगदी सिरियली लावून पण दिल्या होत्या, पण मला माहिती आहे त्या चीट तुम्ही विसरले असणार आहे. तेव्हा बाबा म्हणतात खरं सांगू का, ऐनवेळी मला तिथे बोलताना ना तू दिलेल्या चीट होत्या ना त्या मला सापडल्याच नाहीत ग, त्यामुळे सगळा माझा गोंधळ झालेला आहे. आणि दोघांचं भांडण चालू असतं. त्याच वेळी तिथे समीर असतो, तो म्हणत असतो अरे बास बास, नक्की काय चाललंय तुमचं. तेव्हा बाबा म्हणत असतात की मी आणि शुभाने एक निर्णय घेतलेला आहे, तुमच्या आईशीही मी बोललेलो आहे. तेव्हा मात्र शुभा शांतच होते. तेव्हा लगेचच समीर म्हणत असतो नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, तुम्ही कोणता निर्णय घेतलेला आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी शुभा तिथं असते. शुभा खाऊ घालत असते, ती स्वीटी आपल्या सानूला खाऊ घालत असते. सगळेजण तिथं बसलेले आहेत, सगळ्यांचा छान असा तिथे निर्णय झालेला आहे असं सगळेजण बोलत आहेत. समीर ही खुश आहे. पण बाबांनी असं कोणता निर्णय घेतलाय, असं काय घडलेलं आहे, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. अचानक अशी कोणती गोष्ट घडलेली आहे हे मात्र कळत नसतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता स्वीटी आणि सानू दोघीही खेळत असतात. सगळेजण आता जेवणं झालेले असतात आणि पुन्हा हॉलमध्ये आलेले असतात. तर सीमा तिथेच टी व्ही बघत असते. मकरन आणि त्याचबरोबर इकडे समीर दोघंही आलेले असतात, दोघंही बोलत असतात. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे नक्की अशी कोणती गोष्ट आहे, मॅचमध्ये असं का झालेलं आहे, अशा त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. बाबा म्हणत असतात की मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर शुभाला मात्र धक्का बसलेला असतो. शुभा म्हणत असते की नक्की आता हे काय बोलणार आहेत, याबद्दल शुभाला मात्र चांगलीच खात्री पटलेली असते. म्हणून तर शुभा म्हणत असते अहो, तर समीर म्हणत असतो की बाबा खरंच एवढं महत्त्वाचं आहे का, नाही तर आपण नंतर बोललो तरीही चालेल. तेव्हा बाबा म्हणत असतात की हो, मी ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी पार्टी ठेवलेली होती त्या दिवशी तुमच्या आईशी बोललेलो आहे आणि आज मी पुन्हा बोलणार आहे, कारण काहीही झालं तरीही मला ही गोष्ट तुमच्या सर्वांशी बोलणं खूप गरजेचं वाटत आहे आणि त्यामुळंच मला ही गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की बाबा सगळ्यांना सांगू लागतात की मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मी एक निर्णय घेतलेला आहे आणि माझा निर्णय असा आहे, तो म्हणजे आम्ही आता रिटायर होणार आहोत, म्हणजे माझ्याबरोबर तुमची आई पण रिटायर होणार आहे. इकडे समीर म्हणत असतो बाबा काय बोलताय तुम्ही, मला कळत नाही आहे. तेव्हा बाबा म्हणत असतात की जे खरं आहे तेच बोलत आहे, कारण मी ठरवलेलं आहे की आता रिटायर व्हायचं आहे आणि मी रिटायर होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि माझ्याबरोबर आईही रिटायर होणार आहे. नक्की मक्याला वगैरे कळतच नसतं. ते म्हणत असतात की बाबा नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, तुमच्याबरोबर आईही रिटायर होणार आहे म्हणजे नक्की काय. तेव्हा बाबा सांगू लागतात कसं आहे माहिती आहे का, इतके दिवस आईनंही सगळ्यांसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत, सगळ्यांसाठी खूप त्रास सहन केलेला आहे, म्हणूनच आत्तापर्यंत तिनंही या घरासाठी तेवढंच काम केलेलं आहे, त्यामुळंच मी हा निर्णय घेतलेला आहे.
असं बाबांनी सांगितलेलं असतं. शुभा मात्र शांतच असते, धक्का बसल्यासारखी पाहत असते. त्याचवेळी त्यांनी ठरवलेलं असतं की आता आमचा पत्ता हा बोरखळ, रामाची आळी, त्याचबरोबर पिंपळाच्या पानाजवळ असं असणार आहे. आता आमचा पत्ता हा जो मुंबईचा सार्थक बंगला हा नसून बोरखळ, तालुका कणकवली हा असणार आहे. त्यावेळेस मकरन म्हणत असतो, बाबा आम्ही लहान असताना तुम्ही काय म्हणायचं होते? कोकणची माणसं साधी भोळी. तेव्हा बाबा खूप छान अशा आवाजात त्याला म्हणून दाखवतात. त्याला सांगतात, कोकणची माणसं साधी भोळी, खातात भात आणि मासोळी, हे ते बोलून दाखवतात. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आम्ही आमचा पत्ता बदलण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला असं वाटत आहे की आता आमची सगळी मुलं सुखात आहेत, तर आम्ही आमच्या स्वतःचा विचार केला पाहिजे आणि आम्ही गावी जाऊन राहिलं पाहिजे. सीमाला मात्र खूप आनंद झालेला असतो. सीमाला या घरावरती राज्य करायचं असतं आणि ती खूप खुश झालेली असते. ती म्हणत असते, खरंच तुम्ही जाणार आहात? तेव्हा इकडे पाहत असते ती म्हणजे शुभाला वाईट वाटत असतं, कारण आपलं हे घर सोडून जाणं तिला पटत नसतं. मकरन म्हणत असतो, म्हणजे काय करणार आहात? मला कळत नाही आहे तुमचा नक्की डिसिजन काय आहे. तेव्हा समीर म्हणत असतो, पण बाबा हे गरजेचं आहे का? नाही, तुम्ही नाही जाऊ शकत असं समीरचं म्हणणं असतं, कारण समीर पण त्याच्या आईशिवाय राहू शकत नसतो. बाबा म्हणत असतात की इतके दिवस झालं आईने मी तुमच्या सर्वांसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत, पण आताही तिलाही रिटायर व्हायची गरज आहे. मी तर माझ्या कामातून रिटायर झालेलो आहे, पण ती गरज आईलाही आहे तुमच्या, कारण तिनेही किती कष्ट घेतलेले आहेत हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. त्यामुळं मला आता असं वाटत आहे की तिनेही माझ्यासोबत रिटायर झालं पाहिजे. आणि हे ऐकल्यानंतर आता खूप मोठा धक्का बसलेला असतो, तो म्हणजे समीरला आणि शुभालाही. शुभाची मात्र इच्छा नसते. इकडे सीमा मात्र खुश झालेली असते आणि त्याचबरोबर स्वीटीलाही शुभाच्या डोळ्यातलं ते पाणी दिसत असतं. स्वीटी म्हणत असते की नाही, माझी खुश नाही आहे, कुछ तो प्रॉब्लेम आहे ऐसा, ती बोलत असते मकरनला. आणि इकडे सानू मात्र विचारत असते की आजी आजोबा बाहेर जाणार आहेत, कायमचे जाणार आहेत म्हणजे काय? हा प्रश्न बिचारा सानूचा असतो. त्यावेळेस समीर मात्र तिला काहीही उत्तर देत नाही. समीर तिला शांतच राहायला सांगत असतो, परंतु तिथं धावत येते ती सीमा आणि सीमा तिला सांगते कायमचं म्हणजे फॉरेवर, आजी आजोबा फॉरेवर जाणार आहेत. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं सीमा जेव्हा असं म्हणालेली असते तेव्हा समीर म्हणू लागतो की काही पण काय सांगतेस, तिला ही वेळ आहे का? तेव्हा सीमा म्हणत असते की हो, हीच ती वेळ आहे तिला सांगण्याची, तिलाही कळलं पाहिजे ना नक्की काय आहे ते, नाही तर तिला त्या गोष्टी खूप अवघड जातील. त्यामुळं मला असं वाटत आहे की हीच योग्य वेळ आहे आणि आत्ताच आपण तिला सगळं सांगितलं पाहिजे. नाही, आणि आत्ताच जर ती तिच्या आजी आजोबांपासून दूर गेली तर सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याचबरोबर सीमा तिला सांगत असते की आता इथून पुढे तुला सगळी स्वतःची कामं स्वतः करावी लागणार आहेत. टिफिन, तुझी शाळेची तयारी, या सगळ्यासाठी तुला आजी लागत असते ना, तर ते भेटणार नाही. रात्री गोष्ट पण मी जी तुझ्यासाठी स्टोरी बुक्स आणलेले आहेत ना, ती वाचूनच त्यातून कळून घ्यायची आहे. आता तुला स्टोरी सांगायलाही आजोबा तुझ्यासोबत नसणार आहेत. हे ऐकल्यानंतर सानूला राग आलेला असतो. सानूची आदळआपट सुरू झालेली असते. सानू म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी अजिबात ते शक्य नाही. सानूचं म्हणणं असतं की माझे आजी आजोबा आहेत, ते माझे आहेत, हे घर त्यांचं आहे, त्यांनी इथून कुठेही जायचं नाही, हे सानू म्हणत असते. परंतु इकडे मकरन आणि स्वीटी बोलत असतात. स्वीटी म्हणत असते की मकरन क्या बोल रहा है तू? आणि ती त्याला विचारत असते की तुला आईंच्या डोळ्यातलं टेन्शन दिसलं नाही का, कारण माझी बहुत ही टेन्शन में आहे. तर मकरन म्हणत असतो की ते गावी जातील, त्यांचं आयुष्य आहे, त्यांचा निर्णय घेतलेला आहे, त्यांना सुखात राहायचं आहे. मग मकरन म्हणत असतो अजूनही मी सांगितलेलं नाही आहे, पण तुला माहिती आहे का, मी आत्ता पुन्हा इथे जॉब शोधतोय, आपण तर 7 समुद्रापार जायचं आहे. आणि स्वीटीला तो म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, पुन्हा मी जॉब शोधत आहे. इथे मी घरी कोणालाही सांगितलेलं नाही की मी जॉब सोडून आलेलो आहे, ही गोष्ट इथे कोणालाही माहिती नाही, असं मकरनचं म्हणणं चालू असतं. आणि त्याचबरोबर तो स्वीटीलाही समजवत असतो. पण स्वीटीला मात्र खूपच वाईट वाटत असतं, कारण शुभा टेन्शनमध्ये आहे, ही गोष्ट स्वीटीच्या नजरेतून काही चुकलेली नसते. स्वीटी मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असते की अजूनही आपण इथे कोणालाही सांगितलेलं नाही की आपलं लग्न झालेलं आहे, आणि स्वीटी त्याच गोष्टीचा विचार करत असते. मकरन म्हणत असतो की काळजी करू नको, आपण सांगूया, पण लवकर सांगितलं तर मागच्या वेळेस दिल्लीमध्ये बघितलंच ना काय प्रॉब्लेम झालेले होते, त्यामुळं पुन्हा ते प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको आहे. तुझा भाऊ कसा आहे ते तुला माहिती आहे, असं तो स्वीटीला बोलत असतो. इकडे शुभा टेन्शनमध्ये असते, अंगणात येऊन बसलेली असते. शुभाबरोबर
यशवंत ही बाहेर तिथे गप्पा मारत असतो. यशवंत म्हणत असतो की आता खरंच भारी वाटणार आहे आपण दोघं, कारण दिवसभर तू मुलांच्या मागं पळत असते, तुला माझ्यासाठी वेळही नसतो. त्यामुळंच मी ठरवलेलं आहे की तुलाही रिटायर करायचं आहे. फक्त काम आणि कामच तू करत असते, तुझ्या डोक्यातही नसतं की तुला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. आता मुलं मोठी झालेली आहेत, ते त्यांचं त्यांचं करतील. तेव्हा शुभा म्हणत असते की अहो आपण येऊन जाऊन करूया ना, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही असा का निर्णय घेताय नक्की, मला सांगा ना तुम्ही. तेव्हा इकडे यशवंत मात्र भयानक चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो ठीक आहे, तुला वाटतंय ना तू राहा तुझ्या मुलांबरोबर इथे, मला कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, कारण मी एकटा जाईल तिकडे, असं यशवंतने ठरवलेलं असतं. शेवटी शुभा म्हणते की काही हरकत नाही आहे, मीही तयार आहे तुमच्याबरोबर यायला, पण मला असं वाटत होतं की आपली सानू खूपच लहान आहे. समीर इकडे खूप चिडलेला असतो आणि तो सीमाला हाताला धरून बाजूला घेतो आणि म्हणतो तुला कळतंय का तू काय बोलतेस ते, तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी, ती केवढी आहे आणि तिला आत्ता सांगत आहे, बघितलं ना ती किती डिस्टर्ब झालेली आहे. तेव्हा सीमा म्हणते मी चुकीचं काहीच केलेलं नाही. समीर तिला म्हणत असतो की तू चुकीचं केलेलं नाहीस, पण तुलाही माहिती आहे की तुला, मला असं वाटत आहे की तुला ना आनंद होत आहे, आई बाबा गावी जात आहे. तेव्हा ती म्हणते की त्यात काय एवढं, त्यांनी त्यांचा डिसिजन घेतलेला आहे, त्यांनी त्यांचं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर त्यांना आपण का थांबवायचं आहे, असं साधा प्रश्न आता सीमाने विचारलेला असतो. परंतु इकडे समीरला मात्र राग आलेला असतो. समीरला असं वाटत असतं की सीमालाच ते या घरामध्ये नको आहेत, हे समीरच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे शुभाला पण यशवंत म्हणत असतो ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर, कारण मला असं वाटत आहे की तुला ही आरामाची गरज आहे, गेली इतकी वर्ष झालं तू हेच करत आहे. तेव्हाच शुभाचं म्हणणं असतं की ठीक आहे मी यायला तयार आहे, शुभा असं बोलत असते. तेव्हा शुभाला इकडे यशवंत सांगत असतो की मी भाऊला फोन करून घराची जमेल तेवढी डागडुगी करायला सांगितलेली आहे आणि आपलं घर आता व्यवस्थित असणार आहे, हेही यशवंतने ठरवलेलं असतं. आणि आता घराचं काम झालं की आपण इथून निघायचं आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये अडकायचं नाही, आणि हे घर, ही मुलं, हे आपलं सगळं सांभाळतील, काळजी करायची काही गरज नाही, आपण दोघांनी गावी जाऊन निवांत राहायचं आहे. तेव्हा शुभा म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, की इथे सगळं हाकेच्या अंतरावर आहे, तिथं कसं असेल हे सगळं. तेव्हा यशवंत म्हणत असतो अगं तिथं गेल्यानंतर तुलाही तसंच वाटेल, तू पुन्हा माघारी येणार नाहीस. तेव्हा शुभा इकडं यशवंतला म्हणत असते आणि तुम्हाला यावं वाटलं तर. तेव्हा यशवंतचं म्हणणं असतं की नाही, शक्यच नाही, मलाही पुन्हा माघारी यावं असं वाटणार नाही. स्वीटी इकडे रूममध्ये आलेली असते आणि तिने फोन लावत असते आणि तेवढ्यातच मकरंद तिथे येतो आणि मकरंद स्वीटीला सावरतो आणि स्वीटीच्या हातातून फोन घेतो. मकरंदने स्वीटीच्या हातातून फोन घेतलेला असतो आणि त्याचवेळी स्वीटीला तो विचारतो तू कोणाला फोन लावतेस. तेव्हा मकरंदला ती म्हणत असते की आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, मला तिला शुभेच्छा द्यायच्या आहेत. मकरंद म्हणतो स्वीटी तुला कळतंय का, इमोशनल नको होस तू, कारण तुला माहिती आहे का तू जर आत्ता फोन लावलास आणि त्यांना जर आपलं लोकेशन कळलं तर काय प्रॉब्लेम होईल. आपण दिल्लीमध्ये 2 वेळा घर बदललं होतं, माहिती आहे ना, तुझ्या भावाने ऑफिसमध्ये येऊन केवढा राडा घातलेला होता, म्हणून तर हा जॉब सोडावा लागला आणि आपल्याला इकडे मुंबईमध्ये शिफ्ट व्हावं लागलेलं आहे. आणि आत्ता जर तू इमोशनल होऊन आईला कॉल केलास आणि त्यांना पुन्हा तुझं लोकेशन कळलं तर किती अवघड होईल आपल्यासाठी, तुझ्या लक्षात येते का. आणि त्याचवेळी सीमा ही मकरंदच्या रूमजवळून चाललेली असते आणि ती मकरंदच्या रूमच्या दरवाजाला कान लावून उभी असते आणि ती ऐकत असते की नक्की यांचं बोलणं काय चाललेलं आहे. सीमाला आता या दोघांचं काय चालू आहे हे ऐकून घ्यायचं असतं, नक्की काय गुपित आहे, कारण तिला ऑलरेडी या स्वीटीवरती संशय आलेला असतो. मकरंद मात्र स्वीटीला समजावत असतो, स्वीटीला म्हणत असतो काहीही झालं तरीही स्वीटी तू इमोशनल होऊ नको, असा निर्णय घेऊ नको, आपल्याला ठरलेलं आहे ना, आपण 7 समुद्रापार जायचं आहे आणि आपला निर्णय फायनल झालेला आहे, त्यामुळं तू जरा शांतपणे विचार कर आणि ह्या गोष्टींचा विचार करूनच ठरव, एकदम पटकन तडकाफडकी असा निर्णय घेऊ नको, असं मकरंद तिला सांगत असतो. आणि मी तुझ्याबरोबर आहे ना, आणि तो तिला आय लव्ह यू म्हणतो आणि तिच्याशी बोलत असतो, तिला समजवत असतो. परंतु इकडे स्वीटी मात्र इमोशनल झालेली असते, कारण मकरंदलाही खूपच काळजी वाटत असते, टेन्शन वाटत असतं, एकदा का स्वीटीच्या घरच्यांना कळलं तर किती अवघड होईल, हे त्याचं म्हणणं असतं. परंतु इकडे स्वीटीला तो समजवत असतो, तिला शांतपणे समजून सांगत असतो, तिला म्हणत असतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, परंतु थोडा वेळ दे ना, प्रत्येक गोष्टीला वेळ देणंही तेवढंच गरजेचं आहे, असं तो स्वीटीला सांगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता हे दोघंजण दरवाजा उघडतात तर दारात त्यांना सीमा उभी दिसते. म्हणजे मकरंदच्या लक्षात आलेलं असतं की सीमा वहिनी आपलं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत आहे.
सीमालाही धक्का बसलेला असतो. तर इकडे आता शुभा आणि त्याचबरोबर यशवंत दोघंही बाहेर बोलत होते आणि आता शुभा किचनमध्ये आलेली आहे. किचनमधली रात्रीची आवरावर करत आहे, भांडी आवरून ठेवत आहे, किचन ओटा साफ करत आहे. ही तिची कामं चालू असतात, परंतु तिच्या डोक्यातून विचार मात्र जात नसतात. तिला कळतच नसतं की आपण नक्की काय करणार आहोत. आपलं हे घर सोडून इतकी वर्ष आपण इथे राहिलेलो आहे आणि आता हे घर सोडून आपल्याला जावं लागत आहे. ही गोष्ट मात्र इकडे शुभाला मात्र त्रास देत असते. शुभाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला हे घर सोडून नाही जायचं, मला इथेच राहायचं आहे, माझ्या नातीसोबत राहायचं आहे, असं शुभाचं म्हणणं असतं आणि शुभा त्याच गोष्टीचा विचार करत असते. आणि इकडे सीमाला पण धक्का बसलेला असतो. हे दोघं जण आतमध्ये कडी लावून काय करत आहेत हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सीमा ही आता पुन्हा नारडाच्या ऑफिसमध्ये गेलेली आहे. त्यांना घर विकण्याबद्दल ती बोलत आहे, परंतु नारडाचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे सांगितलेलं आहे ते सगळं पटत आहे मला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे त्यांना आणखी एक मुलगा आहे, तुम्ही त्यांची सून आहात यशवंत किल्लेदारांची, हेही मला माहिती आहे, परंतु त्यांना आणखी एक मुलगा आहे, जावई आहे, मुलगी आहे. त्यामुळं आम्हाला विचार करावा लागतो की आपण व्यवहार जो करतोय तो योग्य माणसाशी करतोय का. हा प्रश्न नारडाने विचारलेला आहे आणि तिथे सीमाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यशवंत म्हणत असतो की आता घर हे मुलांच्या नावावर करूया, मुलांना जे करायचंय ते करू दे. तेव्हा मात्र शुभाला राग आलेला असतो आणि शुभा ठणकावून सांगत असते काही झालं तरी हे घर मी विकू देणार नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे घर विकलेलं मला चालणार नाही. हा जो शुभाचा निर्णय आहे तो ऐकून यशवंतलाही धक्का बसलेला आहे आणि शुभा मात्र ठणकावून सांगून तिथून उठून गेलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं समीर हा शुभाच्या जवळ आलेला असतो आणि म्हणतो की आई पुन्हा आज मला लहान व्हावंसं वाटतंय. समीर मात्र भोळा असतो, तो शांत असतो, त्या प्रत्येक गोष्टी शांतपणे तो बोलत असतो आणि शुभाच्या मांडीवर डोकं ठेवून तोही झोपलेला असतो आणि शुभाला म्हणत असतो की आई मला कळत नाही आहे की हे सगळं काय होतंय. त्याचवेळी सानूलाही तिने मांडीवर घेतलेलं असतं आणि समीरही आपल्या आईच्या कुशीत झोपलेला असतो. त्यालाही खूप वाईट वाटत असतं. त्याला ही गोष्ट सहनच होत नसते की आई आणि बाबा दोघं गावी जाणार आहेत. त्याचं असं म्हणणं असतं की तुम्ही जा गावी, पण पुन्हा या ना, थोडे दिवस तिकडे राहा, हवा पालट करा आणि पुन्हा या, असं तुम्ही नका जाऊ. पण इकडे सीमाचं असं म्हणणं असतं तू पण मामाच बॉय आहे आणि तुलाही तुझ्या आईला सोडवत नाही, हे तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आता इकडे शुभाला पण काळजी वाटायला लागलेली असते. आता शुभाने तर निर्णय घेतलेला आहे काही झालं तरी मी माझं घर विकू देणार नाही. यामुळं सीमाची मात्र वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.